हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणजे 12 नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ नरेंद्र. प्रिव्हियस लेक्चरमध्येच मी सांगितलेलं आहे की 11 नंबरच्या प्रॉब्लेमपासून आपण जे काय प्रॉब्लेम आपण स्टार्ट केलेले आहेत हे वेगळ्या टाईप्सचे म्हणजे सेकंड टाइप जो काय आहे बिल ऑफ एक्सचेंजच्या त्या पद्धतीचे प्रॉब्लेम असणार आहेत. म्हणजे तुम्हाला इन द बुक्स ऑफ, आता या क्वेश्चन मध्ये नरेंद्र दिलेला आहे म्हणजे ज्या पर्सनचं नाव तुम्हाला दिलेलं आहे ती व्यक्ती कोण आहे तर स्वतः आहे असं गृहीत धरून तुम्हाला जर्नल एंट्री पास करावी लागणार आहे. मग प्रत्येक केसमध्ये या नरेंद्रचा रोल जो काय आहे हा डिफरंट असू शकतो. जसं की ए मध्ये जर नरेंद्रचा रोल ड्रॉईचा असेल किंवा बी मध्ये नरेंद्रचा रोल जर ड्रॉवरचा असेल तर त्या हिशोबाने किंवा त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर्नल एंट्रीज प्रत्येक केसमध्ये प्रिपेअर कराव्या लागणार आहेत. बघा फर्स्ट केस जी काय ए आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. नरेंद्र रिटायर्स हिज एक्सेप्टन्स टू उपेंद्र बाय पेइंग ₹4,000 इन कॅश. काय सांगितलेलं आहे तर नरेंद्र रिटायर्स हिज एक्सेप्टन्स. नरेंद्र रिटायर झालेला आहे म्हणजे काय तर नरेंद्रनं जे बिल काय एक्सेप्टन्स केलेलं आहे कोणाचं तर उपेंद्रचं. म्हणजे काय तर नरेंद्र या ठिकाणी ड्रॉई असणार आहे आणि उपेंद्र हा कोण असणार आहे तर ड्रॉवर असणार आहे. उपेंद्र बाय पेइंग ₹4,000. नरेंद्र ते त्या बिलाची रक्कम जे काय बिल एक्सेप्टन्स केलेलं आहे त्यातील 4,000 इन कॅश पेइंग म्हणजे काय तर 4,000 त्यातील इन कॅश पे केलेले आहेत. अँड एंडोर्सिंग अ बिल एक्सेप्टेड बाय रामलाल फॉर ₹5,000. आणि नरेंद्रनं काय केलेलं आहे राहिलेल्या अमाऊंटचं म्हणजे किती अमाऊंट असणार आहे त्यांनी सांगितले तर 5,000चं म्हणजे टोटली 9,000चं बिल असणार आहे. म्हणजे नरेंद्रने त्यातील 4,000 इन कॅश पेड केलेले आहेत. अँड एंडोर्सिंग अ बिल एक्सेप्टेड बाय रामलाल फॉर ₹5,000 म्हणजे 5,000चं बिल हे जे काही नरेंद्रकडे होतं कोणतं होतं तर रामलालचं बिल नरेंद्रकडे होतं. म्हणजे नरेंद्र आणि रामलाल मधला जर रिलेशन बघायला गेलं तर नरेंद्र हा ड्रॉवर आहे आणि रामलाल हा कोण असणार आहे तर ड्रॉई असणार आहे. म्हणजे 5,000 रुपीजचं कधी काळी बिल नरेंद्रकडे होतं ते नरेंद्रनं बिल कोणाला दिलेलं आहे तर उपेंद्रला दिलेलं आहे. किती रुपीजचं तर 5,000 रुपीजचं दिलेलं आहे. पहिली जर्नल एंट्री आपली कशा पद्धतीने होणार आहे बघा तर नरेंद्रने 4,000 रुपीज इन कॅश पेड केलेले आहेत कोणाला तर उपेंद्रला केलेले आहेत. पण नरेंद्रच्या बुकमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत. म्हणजे फर्स्ट केसमध्ये नरेंद्र हा कोण आहे तर ड्रॉई असणार आहे. पहिली जर्नल एंट्री आपली काय होईल तर इन कॅश पेड केलेले आहेत. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आता एंडोर्सिंग अ बिल एक्सेप्टेड बाय रामलाल फॉर ₹5,000 आणि हे जे काही बिल एंडोर्स केलेलं होतं रामलालचं ते कोणाला दिलेलं आहे तर उपेंद्रला दिलेलं आहे. म्हणजे बिल्स रिसिवेबल हे काय होणार आहे त्याच्याकडून जाणार आहे. नरेंद्रच्या दृष्टिकोनातून बिल काय होणार आहे जाणार आहे आणि पैसे देखील गेलेले आहेत इन कॅश. त्यामुळे आपण कंबाईन जर्नल एंट्री करून घेऊया. काय येणार आहे बघा ड्रॉई आहे नरेंद्र त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून बिल्स पेबल असणार आहे. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू इन कॅश पेड केलेले आहेत पैसे गेलेले आहेत टू बिल्स रिसिवेबल 5,000चं बिल जे काही रामलालचं होतं ते देखील दिलेलं आहे उपेंद्रला त्यामुळं क्रेडिटला बिल्स रिसिवेबल पडेल. बिल्स पेबल टोटल बिल तुमचं 9,000चं असणार आहे. त्यातील कॅश इन कॅश किती दिलेले आहेत तर 4,000 आणि राहिलेलं बिल जे काय होतं रामलालचं ते फिरवलेलं आहे कोणाला म्हणजे पे केलेलं आहे कोणाला तर उपेंद्रला. नॅरेशन आपलं कशा पद्धतीने येणार आहे बघा. बीइंग हॉनर ऑफ आवर एक्सेप्टन्स म्हणजे ए केस आपली कंप्लीट झालेली आहे. सेकंड केस म्हणजे बी मध्ये काय सांगितलेलं बघा. विक्रम्स एक्सेप्टन्स टू नरेंद्र ₹6,000. आता या ठिकाणी विक्रमने बिल एक्सेप्टन्स केलेला याचा अर्थ काय तर विक्रम हा ड्रॉई असणार आहे आणि नरेंद्र हा कोण असणार आहे तर ड्रॉवर असणार आहे. बी या केसमध्ये विक्रम ड्रॉई आहे आणि नरेंद्र हा कोण आहे तर ड्रॉवर आहे. त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर्नल एंट्री पास करायची ही प्रथम गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थ्यांनी. किती तर 6,000 रिटायर्ड 1 month before due date at rebate of 12% per annum.
किती बघा बिल होतं तर 6000चं बिल होतं. ते रिटायर 1 मंथ बिफोर ड्यू डेटच्या 1 मंथ अगोदर काय केलेलं आहे 6000 पेड केलेले आहेत. ड्यू डेट ॲट रिबेट ऑफ 12% पर एनम. आता बिल रिटायर्ड झालेला आहे याचा अर्थ काय तर बिलाची रक्कम ड्यू डेटच्या अगोदर पे केलेली आहे याचा अर्थ तुम्हाला रिबेट दिला गेलेला असणार आहे नरेंद्रकडून विक्रमला. किती पर्सेंट तर 12% रिबेट. याचाच अर्थ डिस्काउंट दिला गेलेला असणार आहे 12%. डिस्काउंट अगोदर आपण काय करणार आहोत कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. 1 मंथचा डिस्काउंट बघा वर्किंग नोट आपण काढून घेऊया. बघा 6000 इंटू 12 डिवायडेड बाय 100 इंटू 1 डिवायडेड बाय 12 किती रुपीज आलेला आहे तर 60 रुपीज आलेला आहे. जर्नल एंट्री आपली कशा पद्धतीने पास होईल बघा. पैसे मिळणार आहेत किती तर 6000. रिबेट तुम्हाला द्यावा लागलेला आहे नरेंद्रनी द्यावा लागणार आहे त्यामुळे डेबिटला रिबेट पडेल किती तर 60 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. बघा कॅश अकाउंट डेबिट पैसे प्राप्त होणार आहेत. रिबेट द्यावं लागणार आहे त्यामुळं डेबिटला पडेल. रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. नॅरेशन कशा पद्धतीने येईल लक्षात घ्या. बीइंग रिटायरमेंट ऑफ बिल. अमाऊंट कशा पद्धतीने येते बघा. रिबेट आपला किती आलेला होता तर 60 रुपीज आलेला होता. टोटल बिल तुमचं होतं 6000चं. त्यातील 6000 मायनस 60 किती राहिले तर 5940. एवढी रक्कम काय होईल प्राप्त होईल नरेंद्रला. नेक्स्ट काय सांगितलेले आहे बघा सी केस मध्ये. दिलीप रिन्यूज हिज एक्सेप्टन्स टू नरेंद्र फॉर ₹12,000 बाय पेइंग 4000 इन कॅश. दिलीपने बिल काय केलेलं आहे रिन्युअल केलेला आहे एक्सेप्टन्स केलेला आहे. याचा अर्थ दिलीप हा कोण असणार आहे ड्रॉई असणार आहे टू नरेंद्र. नरेंद्र हा कोण असणार आहे लक्षात घ्या मग ड्रॉवर असणार आहे. किती रुपीज नरेंद्र पे केलेले आहेत 12,000 बाय पेइंग ₹4000 इन कॅश. म्हणजे 12,000चं बिल असणार आहे रिन्युअल. किती रकमेचं रिन्युअल बिल करण्यासाठी सांगितले लक्षात घ्या. टोटल 12,000 होते त्यातील 4000 इन कॅश पेड केलेले आहेत. अँड एक्सेप्टिंग ऑफ फ्रेश बिल फॉर द बॅलन्स प्लस इंटरेस्ट ॲट 12% पर एनम फॉर 3 months. म्हणजे 12,000 मायनस 4000 किती राहिले तर 8,000. या 8,000 जो काही रिमेनिंग बॅलन्स राहिलेला या बॅलन्सवरती इंटरेस्ट त्यांनी 12% सांगितलंय. टर्म त्यांनी सांगितलंय 3 monthsचा आणि इन्क्लुडिंग करून 12% जो काही इंटरेस्ट येणार आहेत मग ते बिल टोटल काय केलेलं आहे ड्रॉ केलेलं आहे रिन्युअल केलेलं आहे. तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की बिल रिन्युअल करत असताना त्याच्यामध्ये 3 ते 4 एंट्रीज आपल्या कंपल्सरी होत असतात. जर पार्टली पेमेंट केलं असेल तर त्याची एक एंट्री होईल. बिल रिन्यू केले म्हणजे सर्वात पहिली एंट्री आपली डिसऑनरची होणार आहे म्हणजे ओल्ड बिल कॅन्सल होणार आहे त्याची एंट्री होईल. नरेंद्र हा कोण आहे तर ड्रॉवर आहे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे नरेंद्र ड्रॉवरच्या दृष्टिकोनातून आपल्याला एंट्री पास करावी लागणार आहे. पहिली एंट्री आपली होईल बिल डिसऑनर झालेल्याची. कशा पद्धतीने येईल बघा. बिल डिसऑनर झालेलं आहे. दिलीप अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. नॅरेशन being dishonor of bill. बिल डिसऑनर झालेल्याची एंट्री आपण पास करतोय. अमाऊंट 12,000 आणि त्यानंतर इंटरेस्ट चार्ज केलेल्याची एंट्री होईल. इंटरेस्ट किती सांगितलेलं आहे तर 12% सांगितलेलं आहे. रिमेनिंग बॅलन्स किती होता तर 8,000 त्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा वर्किंग नोटमध्ये मी या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. 8,000 इंटू 12 डिवायडेड बाय 100 इंटू 3 डिवायडेड बाय 12 किती आलेलं आहे तर 240. इंटरेस्ट चार्ज केलेल्याची एंट्री आपल्याला पास करून घ्यायची आहे. कशा पद्धतीने येईल बघा. दिलीप अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. नॅरेशन इंटरेस्ट. नरेंद्र हा कोण आहे ड्रॉवर आहे त्यामुळे ड्रॉवरच्या दृष्टिकोनातून इंटरेस्ट हा काय असणार आहे इन्कम असणार आहे त्यामुळे क्रेडिटला इंटरेस्ट पडलेला आहे. इंटरेस्ट रिसिवेबल
240. नेक्स्ट काय होणार आहे एंट्री आपली, तर बिल काय झालेलं आहे तर रिन्युअल केलेलं आहे. पण बिल रिन्युअल करण्याच्या अगोदर कॅश पेमेंट कितीचं केलेलं आहे तर 4000 पार्टली पेमेंट 4000 इन कॅश पे केलेलं आहे. म्हणजे नरेंद्रला 4000 रुपये काय मी प्राप्त झालेले आहेत, त्याची एंट्री आपल्याला प्रथम करावी लागणार आहे. आणि नंतर बिल ड्रॉ केलेल्याची म्हणजे किती 8000 प्लस इंटरेस्ट 240. माझ्या मते आय थिंक की आपण कंबाईन एंट्री केली तरी चालू शकते. बघा पार्टली पेमेंट म्हणजे पेमेंट मिळालेलं आहे 4000, ड्रॉच्या दृष्टिकोनातून पैसे प्राप्त होणार आहेत. त्यामुळं कॅश अकाउंट डेबिट टू दिलीप, कोणाकडून मिळणार आहेत पैसे तर दिलीप्स अकाउंट क्रेडिट. त्यानंतर बिल ड्रॉ केलेला आहे, प्राप्त होणार आहे बिल नरेंद्रला. त्यामुळं बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू दिलीप्स अकाउंट क्रेडिट. अशा पद्धतीने आपण कंबाईन एंट्री केली तरी चालू शकते. आता पार्टली पेमेंट किती प्राप्त होणार आहे तर 4000 प्राप्त होणार आहे. न्यू बिल किती रकमेचं काढलेलं होतं तर 8240, म्हणजे राहिलेला बॅलन्स किती 8000 प्लस इंटरेस्ट 240, अशी टोटल 12240. नॅरेशन आपल्या कशा पद्धतीने येईल बघा, बिईंग कॅश and new bill received on account of renewal. आणि लास्ट एंट्री आपली कशाची होईल बघा, डी. सी मधील आपल्या तिन्ही जर्नल एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत. डी केस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, बँक इन्फॉर्म्ड नरेंद्र दॅट, बँकेने इन्फॉर्म केले नरेंद्रला. आता कोणत्या केसमध्ये इन्फॉर्म करत असते बँक, तर एकतर बिल डिस्काउंट केलं असेल किंवा बिल बँकेत कलेक्ट केलं असेल तेव्हा. कार्तिक एक्सेप्टन्स फॉर ₹30,000 टू नरेंद्र, कार्तिकने बिल एक्सेप्ट केलं होतं किती 30,000चं. म्हणजे या ठिकाणी नरेंद्र कोण असणार आहे तर ड्रॉवर असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. डिस्काउंटेड विथ द बँक वॉज डिसऑनर्ड, आणि बिल काय झालेलं आहे बँकेमधून डिस्काउंट झालेलं आहे, वॉज डिसऑनर्ड, डिस्काउंट करून घेतलेलं आहे, वॉज डिसऑनर्ड. बिल काय झालेलं आहे डिसऑनर्ड झालेलं आहे. अँड नोटिंग चार्जेस पेड बाय बँक ₹140, आणि नोटिंग चार्जेस देखील अलाउ केलेले आहेत किती 140. आता या ठिकाणी आपल्याला कंबाईन एंट्री केली तरी चालू शकते. कशी तर बिल डिस्काउंट करून घेतलेल्याची एंट्री पण आपली काय होणार आहे नरेंद्रच्या दृष्टिकोनातून तर कार्तिक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यानंतर बिल डिसऑनर देखील झालेलं आहे, कोणतं तर बिल जे बँकेतून डिस्काउंट करून घेतलेलं आहे ते, तेव्हा त्याच्या दृष्टिकोनातून एंट्री काय होईल तर कार्तिक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. आणि नोटिंग चार्जेस देखील अलाउ केलेले आहेत किती 140. त्यामुळे आपण दोन्ही एंट्रीची कंबाईन एंट्री या ठिकाणी करू शकतो, कारण दोन्ही एंट्री एकसारखीच होणार आहे, कार्तिक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यामुळे डी या केसमध्ये आपली जर्नल एंट्री कशा पद्धतीने होईल, कार्तिक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अमाउंट 13,140, नोटिंग चार्जेस आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. नॅरेशन बीइंग डिस्काउंटेड बिल dishonored and noting charges paid by bank. टोटल करायचं झालं बघा, या ठिकाणी 4 सेक्शन्स आपले कंप्लीट झालेत. म्हणजे केस 1, केस ए, बी, सी मध्ये 3 एंट्रीज आपल्याच कंप्लीट झालेल्या आहेत. त्यानंतर डी टोटल करायचं झालं तर किती डेबिट साईडचे येणार आहे तर 52,620. क्रेडिटची देखील तेवढीच येणार आहे 52,620. या ठिकाणी क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. आय होप की क्वेश्चन तुमच्या सर्व लक्षात येत असावा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.